सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जसे पुण्यात्मा असे होते, राज्याचा पण त्याग करून परमात्म्याच्या शोधात चालू पडले. आणि कुणी वनामध्ये गेला, त्यांचा असा विचार होता की वनामध्ये साधू संत राहतात, डोंगरावर गुफांमध्ये राहतात आणि त्यांना भगवान मिळाला असेल ते आम्हाला सांगतील, आम्ही पण साधना करू. पण त्यांच्याकडे ते गेले. त्यांनी जसे त्यांना मार्गदर्शन केले तशी त्यांनी साधना सुद्धा केली. त्यांच्याद्वारे सांगितली गेलेली साधना आणि भक्तीने काय बेनिफिट झाला? राजा बनून गेला, इंद्राचे स्वर्गाचे राज्य प्राप्त झाले. पण समय जेव्हा पुरा झाला, त्याच्या राज्याचे त्याचे पुण्य समाप्त झाले आणि परत पृथ्वीवर आला. मग पृथ्वीवर राजा बनला. राज्य खासने पूर्ण झाल्यावर परत इथे पृथ्वीवर कुत्रा गाढव डुकराची योनी प्राप्त करून इथे भटकत राहिलाय. तर काय सांगतायत? कोटि जन्म तन बरमत हो गे और कुछ नहीं हाथ लग्या रे. आता आपण सगळे जोपर्यंत सत्संग नाही ऐकत, आपल्याच विचारांमुळे, समाजाकडून ऐकलेल्या त्या ज्ञानामुळे आपण कुठल्या रंगाने रंगलो होतो, घरे बांधली, उत्तम कार घेतली आणि चांगली प्रॉपर्टी बनवली आपल्या मुलांसाठी. आता त्याचा मृत्यू होईल. ते घर आणि ती कार त्याच्या कुठल्या कामी आली? थोड्या दिवसानंतर मुले पण दुर्घटनेत किंवा कुठल्या रोगाने मरण पावली, घर तिथेच राहिले. तर सांगण्याचा भाव असा आहे, परमात्मा सांगतात की कोट जन्म तन बरमत हो गे कुछ नहीं हाथ लग्या रे. इथे मृत्यू होईल. पुण्य पापाच्या आधारावर स्वर्ग आणि नरकात गेला. तिथे आपला समय जेवढा निर्धारित होता, स्वर्गाचा पुरा केला, मग नरकात, नरकाच्या निर्धारित समय पूर्ण केला, मग 80 लाख योनी भोगण्यासाठी पृथ्वीवर, आणि पृथ्वीवर आता परत कुत्रा बनला. कुत्र्याचा समय पूर्ण होताच गाढवाच्या योनीत, गाढवाचा पुरा होताच डुकराच्या योनीत. आता इथे गरीबदास साहेबजींनी सांगितलंय, आगे गए ना बावड़े और रहते भी सब्जा. बावडे म्हणजे परत आले. और रहते भी सब्जा और बिन साहेब की बंदगी की तर ठेव ठिकाणा ना. आता जसे इथे पुण्यपाप केले, पुण्याच्या आधारावर स्वर्गात गेले. आत्ताच आपल्याला सांगितलं, स्वर्गाचा समय पुरा होताच बळाने, बायफोर्स, जसे इथे जबरदस्तीने मृत्यू तुम्हाला दिला जाईल, असे जबरदस्तीने तिथून मृत्यू करवून तुम्हाला नरकामध्ये, नरकाचा समय पूर्ण होताच सांगतात चला गाढवाच्या योनीत, गाढवाचा समय पुरा होतात चला कुत्र्याच्या योनीत, त्याचा पुरा होतात चला डुकराच्या योनीत. तर पुण्यात्म्यांनो, परत एक टर्न वाईज, एक नंबर, एक मनुष्य जीवन परत मिळते प्राण्याला 84 लाख योनींचे कष्ट भोगल्यानंतर. तर त्याच्यामध्ये जर संत नाही मिळाले आणि हा मार्ग नाही मिळाला, तर परत तेच चला चला, तर त्याच चक्रात परत पडाल. पुरा प्रोसेस आहे ही 84 लाख योनींमध्ये फिरण्याची. तर यासाठी सांगतात, कोट जन्म तन बरमत हो गे कुछ ना हाथ लग्या रे. और कुकर सुकर खरबया बोरे कौवा हंस बगारे. कोटि जन्म तू राजा की न मिटी न मन की आशा और भिक्षुक होकर दर दर घूम लिया मिला ना निर्गुण रासा. तुम्ही असे पण साधक झाले असाल कोणत्या जन्मात, जसे घर सोडून गेले आणि मग कारण की घर सोडून जंगलात जाऊन बसले आणि जंगलात भूक लागली, वनातून परत आला, भिक्षा मागितली. अशी पण पुण्यात्मांची माहिती आम्हाला मिळाली की हा अशी साधना करत होता. गावातून खाणं मागून आणत होता, ओली कोरडी जशी कोणी देईल तशी, आणि 1-2 रोटी खायचा, बाकी टांगून ठेवायचा कपड्यात बांधून वृक्षावर. ती वाळून जायची. 2-3 दिवस त्यांनाच भिजवून खायचा. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत मागायला जायचा.
तर परमात्मा म्हणायचे, तुम्ही असे पण साधक झाला असाल जे अशा श्रद्धेने असे संयमी पण होते, आणि ज्या कारणाने तुम्हाला काय मिळाले? इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वरुण धर्मराया विष्णुनाथ के पुर को जाके तू फिर भी वापस आया। ओए होए। अशी साधना, असे खूप वैराग्य बनवून, सगळे काही त्यागून, इतके संयमी राहून, कठीण साधना करून सुद्धा तुला काय मिळाले? इंद्र कुबेर वरचे देवता बनवून टाकले. इंद्र कोणाला म्हणतात? स्वर्गाच्या राजाला. आता पुण्यात्म्यांनो, आपण तर इथे MLA MP सरपंच पण बनल्यावरती समजतो की आपण काय बनून गेलो. अजाणतेपणाने, बिगर ज्ञानाने ही बडबड करतो प्राणी. आता याने तुलना होऊन जाईल की राज्याची काय आवश्यकता आहे, कसे आहे हे राज्य. एक हा इंद्र कसा बनत असेल ह्याचा एकतर हा इतके पुण्य करेल, धर्मयज्ञ करेल, 100 मण देशी तूप, एका मणात 40 किलो, 100 मण देशी तूप एका वेळच्या यज्ञामध्ये लावले. त्याच्यात हवन पण होईल, भंडारे पण होतील. आता जसे ज्याच्यात 100 मण तूप म्हणजे 4000 किलो जसे तूप लागले, तर तिथे अन्य खर्च किती होईल? आटा, मीठ, मिरची डाळीचा, तर त्याची तर गणतीच नाही. तर असे 100 यज्ञ करेल ज्यामध्ये 100 मण देशी तुपाचा प्रयोग होईल. आणि त्याच्यासाठी काही कंडिशन आहे, प्रमाण कंडिशन्स आहेत त्याच्या, की जर मर्यादा भंग झाला तर तो यज्ञ आपला मानला जाणार नाही. आणि 100 यज्ञांमधला एक जरी खंडित झाला तर नव्याने परत सगळे करावे लागेल. त्याने काय मिळेल? इंद्राची पदवी मिळेल. इंद्राचे म्हणजे स्वर्गाचा राजा इंद्र असतो, जसे प्रधानमंत्री माना भारताचा राजा. तर ह्या प्रयत्नाने, ह्या क्रियेमुळे त्याला इंद्राची पोस्ट मिळेल. त्या प्राण्याला स्वर्गाचा राजा बनून जाईल. आता त्या स्वर्गात तर साधा व्यक्ती सुद्धा जाऊन विचार करेल की मी सुखी होऊन जाईल, भोळेपणाने, अज्ञानाने. आता परमात्मा आपल्याला काय ज्ञान देऊ इच्छितात की ज्ञानामुळे तुम्हाला सतलोकाची इच्छा जागृत होईल. आता काय सांगू इच्छितात परमात्मा? की तुम्ही इथे छोटेसे राज्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असता, आणि ते इंद्राचे राज्य इतकी साधना करण्याने प्राप्त होईल. दुसरी त्याची पद्धत अशी आहे की इतके तप करेल, तपामुळे राज्य सुद्धा प्राप्त होत असते. परत त्याच्यात सुद्धा टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर वर्तमान जो स्वर्गाचा राजा असतो इंद्र, त्याला एक आणखी सूचना असते की तुझ्या शासन काळामध्ये जर इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी क्रिया केली, त्याला मध्येच पदमुक्त, पदरहित केले जाईल, आणि त्या आत्म्याला त्याच्या पदावर विराजमान केले जाईल. तर त्याला चिंता लागून राहते की स्वर्गाच्या राजाला की कोणी पृथ्वी लोकामध्ये इंद्राची पदवी प्राप्त करण्यायोग्य कोणी ही क्रिया ना करेल, त्याला खंडित करण्यासाठी त्याचे डोके सारखे कायम करत असते. तुम्ही पाहत राहा, इथे ह्या पृथ्वीचे एक छोटेसे MLA MP मंत्री मुख्यमंत्री बनण्यासाठी हे किती उपद्रव करतात. तुम्हाला माहिती आहे राजनीती किती धोकादायक आहे. आणि तिथे पण तीच राजनीती, तो इतक्या खालच्या स्तराचं काम करतो इंद्र, विचार पण नाही करू शकत. आपल्या पत्नीला सुद्धा पाठवून देतो आपल्या स्वार्थसिद्धीसाठी कुठल्या गैरपुरुषाकडे. तर खाक हे राज्य, खाक ही राजनीती. तर असेच एक मार्कंडेय नावाचे ऋषी बंगालच्या खाडीत तपस्या करत होते. इंद्राचे दूत म्हणजे त्याने गुप्तचर सोडलेले असायचे पृथ्वीवर. त्यांचे देवता इथे गुप्त रूपात फिरत असतात, आणि त्यांचे असे सूक्ष्म शरीर असतात. हे खूप लांबलचक होऊन जाईल जर मी हा दुसरा चॅप्टर सुरू केला तर, कारण की तुम्ही आजचं ज्ञान तर ऐकलंच नाही. त्या अज्ञानाला ज्ञान मानून ग्रहण करून ठेवलंय. पण सिंपलचं इतकंच सांगेन की त्याचे दूत गुप्तचर CID वाले फिरत असतात
आणि त्यांना पत्ता लागला की एक असे ऋषी मार्कंडेय नावाचे ऋषी खूप वेळापासून बसलेत, तपस्या करत आहेत. इंद्राला चिंता लागली की ते तुझी गादी ना हिरावून घेतील. ते तपभंग करण्यासाठी, साधना डिस्टर्ब करण्यासाठी त्याने एक उर्वशी पाठवली. एक स्त्री आली खूप सुंदर, आणि तिने त्या ऋषींसमोर थोड्याशा दूर अंतरावर डान्स करायला सुरुवात केली, नाचणं सुरू केलं. आणि तिथे एका सिद्धीने तिथलं वातावरण असं बनवलं जसं ना गरमी ना थंडी, आणि सुगंध उठतोय जिथे चारही बाजूंनी असं वाटलं. खूप मनमोहक वातावरण बनवलं. आता ती नाचते आहे. मार्कंडेय ऋषींचे अर्धे डोळे उघडे आहेत, अर्धे बंद आहेत. जेव्हा तिचे सगळे डान्स करून झाले, शेवटी ती निर्वस्त्र झाली, तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे बेटी, हे माई, हे भगिनी, आपण इथे कशासाठी आलात? तेव्हा उर्वशीने कपडे घालत सांगितले की हे ऋषी, माझे हे रूप पाहून अन्य ह्या वनखंडाचे, ह्या वनाचे, ह्या डिव्हिजनचे, ह्या तुकड्याचे जितके काही अन्य ऋषी महाऋषी आहेत ते तर डळमळून गेले आणि आपले तप सोडून उभे राहिले मला पाहायला. पण नाही माहिती की तुमची समाधी कुठे गेली होती. हे तुम्हालाच माहिती. तुम्ही डगमगला नाहीत. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले की माझी जी समाधी होती, समाधी काय होते की इथे बसून ते आपल्या दुर्बिणीने, आतल्या डोळ्यांनी, ह्या आपल्या आपल्या भक्तीने रेंज कमी होते किंवा वाढते. ते सांगतात की मी ह्या ब्रह्मलोकामध्ये मी नाच बघत होतो, आणि तिथे नाचणाऱ्या स्त्रियांची तुझ्यासारख्या तर 7 दासी होत्या. तर तुझा नाच मी का बघू? त्या तर तुझ्यापेक्षाही सुंदर होत्या, तुझ्यासारख्या तर दासी होत्या. तिथे मी समाधी लावत होतो. आता पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे. ह्याने दूध पाणी चालले जाईल, वेगळे वेगळे होईल. एका बाजूला तर असे होते की मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला सर्वोच्च मानले होते. तर उर्वशी म्हणू लागली की महाराज, आपण एक वेळ इंद्रलोकामध्ये चला. तर मार्कंडेय ऋषी म्हणाले की तुझ्यापेक्षा कोणी अजून सुंदर असेल तर पाठव, ती पण ट्राय करून घेईन. तर उर्वशीने म्हटलं की मी इंद्राची पट्टराणी मीच आहे. म्हणजे सगळ्यात ब्युटिफुल, सगळ्यात खूप सुंदर स्वर्गातल्या अप्सरांमध्ये एक असते, ते शची नाव आहे तिचे, आणि ती इंद्राची पट्टराणी आहे. तर ती म्हणते की मीच सगळ्यात सुंदर स्त्री आहे त्या स्वर्गलोकाची, आणि मी इंद्राची पट्टराणी म्हणजे मुख्य पत्नी आहे. मार्कंडेय ऋषी म्हणाले की जेव्हा हा इंद्र मरून जाईल तेव्हा तू काय करशील, कारण की हे तर नाशवंत आहे. तिने शचीने म्हटले, उर्वशीने म्हटले, म्हणजे उर्वशीने म्हटले की मी 14 इंद्रांचा भोग घेईन. आता पुण्यात्म्यांनो, आपला आपला अंदाज लावून घ्या. आपण काय भक्ती करता आणि काय प्राप्ती होईल, हा मार्ग सोडून अन्य जे साधना करतात तिथून. आता ती काय म्हणते उर्वशी, ती किती पुण्यात्मा होती, तिने किती धर्म आणि पुण्य केले असतील. ती सांगते की हे 14 इंद्र मरून जातील, मरून आपला शासनकाळ पूर्ण करून यांचा मृत्यू होत राहील, आणि मी अशीच्या अशीच राहीन. मी त्यांची पत्नी राहीन, इथली पट्टराणी, ही पण एक पोस्ट आहे. आणि नेक्स्ट इंद्राची ती पत्नी बनेल. ती आपले 14 असे ते अजून 72 चतुर्युग, 72 चतुर्युग, सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग, ह्या 4 युगांचा एक चतुर्युगी असतो. अशा अजून 72 चतुर्युगांपर्यंत 1008 वर्षांपर्यंत समजा, 1008 हे चतुर्योगी पर्यंत हा ब्रह्माचा एक
दिवस असतो 1008 चतुर्युगांचा. तर आणि परत रात्री ती नष्ट होऊन जाते. तर म्हणतात की ह्या एका दिवसात, ब्रह्माच्या एका दिवसात हे 14 इंद्र नष्ट होतात. तर ती काय म्हणते, ब्रह्माच्या एका दिवसात 1008 चतुर्युगांपर्यंत मी तर अशीच्या अशीच पत्नी बनून राहीन, इथल्या स्वर्गाची देवी. आणि जो इंद्र आहे ते 14 इंद्र मरत राहतील, मी कॉन्स्टंट राहील जोपर्यंत, मग माझा पण मृत्यू होईल. आता मार्कंडेय ऋषी परिचित होते त्याला. मार्कंडेय ऋषी म्हणाले की 14 इंद्र पण मरतील, तेव्हा तू काय करशील? तर ती काय म्हणते, नियम सांगते, त्याचे प्रतिफळ सांगते, सत्य सांगते की जितके आत मी भोगीन तितके ते गाढव बनतील मृत्यूलोकात, पृथ्वीवर, आणि मी गाढवीण बनेन. मार्कंडेय ऋषी डोक्यावर हात मारून घेतात. मग जिथला राजा गाढव बनेल आणि तिथली पट्टराणी गाढवीण बनेल, तर मला अशा लोकात का घेऊन चालली होतीस तू? तेव्हा त्या इंद्राणीने म्हटलं की ह्यासाठी नेणार होते की माझी इब्रत राहिली असती, नाहीतर माझी टर उडवतील, मला सजा दिली जाईल की तू हरवून आलीस, किंवा दंड देत होतो. तो ज्या मुलींना पाठवतो कोणाला, जसे विश्वामित्र तपस्या करत होते, उर्वशीला पाठवले. ह्याच इंद्राने त्याला त्याच्याबरोबर त्याचा संपर्क झाला. एक मुलगी झाली ना, जेव्हा जन्म दिला ना, सोडून जाते, सांभाळ ऋषीजी, मग मात्र विश्वामित्र परेशान होतो. तर अशी स्थिती आहे यांची. तर ती काय म्हणते की आपली इब्रत राखण्यासाठी, आणि असा तो इंद्र ह्या ऋषींना, मुलींना, ज्यांना स्वर्गात सुखी मानतात, स्वर्गात सुख होत असते, त्यांचा तो नोकर आहे, त्याचे सारे त्या इंद्राचे, आणि त्यांना बायफोर्स पाठवतो की जा त्यांचा धर्मभंग करून ये, नाहीतर तुला सजा देईन. तिथे स्त्रियांना चापकाने मारले जाते, जे स्वर्गाचे रहिवासी म्हणवतात. ह्या भीतीमुळे ती म्हणते की मला जी आज्ञा होईल, सजा दिली जाईल, तुम्ही एक वार चला तर. तेव्हा मार्कंडेय ऋषी म्हणाले होते की कशासाठी घेऊन जाणार होतीस? की आपली इब्रत राखण्यासाठी. ते तिला म्हणाले की तू पण हारून आलीस, सर्वात सुंदर होती, सगळ्यात शक्तिशाली होती. तेव्हा पर मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे भोळी आत्मा, तू आजही गाढवी, कारण की 14 इंद्र भोगतेस, आणि मृत्यूनंतर तू स्वीकार करतेस तू परमनंट गाढवीण. तर मग गाढवणीची इब्रत असते का कधी? आणि इब्रतीची ठेकेदार बनून बसलेस, निघ इथून. मग काय झाले की इंद्र आला तिथे, स्वर्गाचा राजा आला आणि म्हणू लागला की हे बंधू नवाज, आम्ही हरलो, तुम्ही जिंकलात, इंद्राची गादी प्राप्त करा. मार्कंडेय ऋषी म्हणू लागले, अरे 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 इंद्रा, तू काय म्हणतोयस? इंद्राची गादी तर आमच्यासाठी कावळ्याची विष्ठा आहे, आम्हाला नाही पाहिजे, ती तुलाच ठेव. आणि मग मार्कंडेय ऋषी म्हणाले, इंद्रा गोष्ट एक बस इथे. आता इंद्र तर खुश झाला, ऋषीने देऊन टाकली गादी परत. आता आपल्याला तर इतके ज्ञान आहे. तेव्हा समजावण्याचा प्रयत्न केला मार्कंडेय ऋषींनी की बघ, मृत्यू उपरांत तू पशु बनशील, गाढवाच्या योनीत जाशील, ये तुला तुझी अशी भक्ती सांगतो की तुला मोक्ष मिळेल, ब्रह्मलोकात चालला जाशील. आता इंद्र काय म्हणत आहे की महाराजजी, आता तर मौज करू द्या, नंतर बघीन, नंतर बोलवा. आता पुण्यात्म्यांनो, सगळ्यांचे हेच आजारपण आहे की स्वर्गाच्या देवतांना पण आहे, आपले पण हेच आहे. आता जसा हा दास कोणाला, आपल्या मित्राला प्रिय, जसे दास ज्युनियर इंजिनियरची नोकरी करत होता जेईची, तर आपल्या त्या मित्रांना पण प्रयत्न केला समजावण्याचा. ज्याला जे थोडेसे ज्ञान समजले होते त्याला बसवून समजावण्याचा प्रयत्न केला. तर ते काय म्हणत होते की नंतर पाहू, नंतर पाहू.
नंतर काय बघणार? गाढव बनल्यावर तर कुंभार बघेल तुला. अडीच मणांचं ओझं कमरेवर आणि काठी पडेल पाठीवर. बघायचं आता पहा, संतांचे विचार ऐक आणि वाईटपणा सोडून दे आणि भक्ती कर. बघायचं तर आता आहे, नंतर काय बघणार? वास्तविकता तर ही असते की कोणी दारूचा घोटबीट मारेल आणि 2 पैसे मिळाले की बकवास सुरू करतो हा प्राणी. 2 पैसे माया जास्त झाली ना तर हे नरकात जाण्याचे तिकीट झाले ना, लगेच होऊन जाते. तर ह्याच्यासाठी कधी कुठली गोटी सुटू नये, कुठली लाच सुटू नये. आणि कोणी 100 दुष्कृत्यांमध्ये ग्रस्त होतो प्राणी, तर त्या कारणाने असं म्हणतो नंतर बघू. नंतर म्हटलं तर म्हणतो की कोणी पाहिली आहे, बघितली जाईल. आता सांगा, आता एक आंधळा जात आहे जंगलाकडे, वनाकडे, आणि त्याने कोणी म्हणेल, डोळस सुरदास इकडे जाऊ नकोस बाबा, हा रस्ता ठीक नाही, खूप भयंकर दुःख होईल तू ह्यावरून गेलास तर, जंगली जनावरं आहेत तिथे, काटे आहेत, खूप वाईट अवस्था होईल. आणि तोच आंधळा तेच बोलू शकतो ज्याने कोणती गुटी लावून ठेवली असेल किंवा भांग प्यायला असेल. तो म्हणू शकतो अशा गोष्टी, कोणी पाहिलंय बघू नंतर. आता आंधळ्याला दिसत नाही, ज्याला दिसतंय त्याचं ऐकत नाही आणि मग म्हणतो की कोणी पाहिलंय. ज्याने पाहिलंय तोच सांगतोय की हा रस्ता चुकीचा आहे तुझा. तर पुण्यात्म्यांनो, तीच स्थिती आज आपली होती. आपण आता ह्या काळाची भांग खूप पिऊन ठेवली आहे सगळ्यांनी. कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी और सब गट आण अडी, किस किस न समजाऊ या कुआ भांग पडी. एका ठेक्यावर दारू पिऊन जर 10 कॅन्डिडेट येत असतील आणि साऱ्यांची एकसारखी गतिविधी, एकसारखे बोल, अशी चाल मिळेल, त्यांच्याशी बोलून पाहिलं तर ते कोणाची भाषा बोलतील? तर इथे जर आपण ह्या प्रकाराची भाषा बोलत असू, कोणी पाहिलंय, पाहिलं जाईल, नंतर बघू, तर ह्या सगळ्यांनी भांग प्यायली आहे, भांग काळाच्या मायेची. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी सब गट आण अडी और किस किस न समजाऊ या कुआ भांग पडी. 21 ब्रह्मांडांनी या काळाच्या विहिरीत, या साऱ्या विहिरींमध्ये ही भांग टाकून ठेवली आहे आणि सगळ्यांनी हीच पिऊन ठेवली आहे. आणि हेच ज्ञान ग्रहण आहे. मग स्वर्ग प्राप्ती करीन, MLA बनीन, MP बनीन, गाढव बनून फिर आणि मग बघ काय बनेल तुझं. तर हे ज्ञान तुम्ही फायनल मानावं लागेल. हे काही डूम भाटाचं गीत नाहीये की कधी कुणी गाऊन दाखवेल 2 रोटी मिळवण्यासाठी. नाही, हे समर्थांकडून आलेलं सांगितलेलं ज्ञान आहे. हे फायनल समजून घ्या. आता पुण्यात्म्यांनो, आता मार्कंडेय ऋषींची स्थिती बघूयात. आता हे तत्वज्ञान आहे आणि या दासाला परमात्म्याने या मार्गाचा मास्टर बनवून टाकले. आता दासाला वाटतं की तुम्हाला हे ज्ञान द्यावं, आपणही दृढ व्हावं, इतरांनाही समजावण्याचा प्रयत्न करा आणि इथे येऊन त्यांना नाम घ्यायला लावा. आता हे म्हणतात की जसे समाधी लावा. आणि आपण हेही ऐकत होतो की हजारो वर्षांपर्यंत महापुरुष समाधीस्थ राहायचे. हे मन इतकं वस्ताद आहे. तुम्ही कधी बसची वाट पाहत असाल बस स्टँडवर, तुम्हाला हे माहिती तरी असायला हवं की अर्ध्या तासात बस येईल. तरी मग 2 मिनिटांनी उठून असे बघाल, काही आवाज आला तरी, म्हणजे तिथे सुद्धा निश्चिंतपणे बसू देत नाही. आणि हा समाधीत बसू देईल, तसे बसू देतो कोणाला? जसे तुम्ही सिनेमा बघायला जात होतात, आता नाही जायचे, तर तिथे 3 तासांचा पत्ता नाही लागत, कारण तिथे नवे सीन्स बघायला मिळत असत. आणि 3 तास असे निघून जायचे. मनाला खुराक असेल जिथे, तिथे आरामात टिकून राहते. आणि 3 तास संपायचेच लगेच. टाइम बघितला तर 3 तास 10 मिनिटांसारखे वाटले. आता जे हे समाधी लावण्याचे ढोंग करतात, यांच्याविषयी सूक्ष्म वेदामध्ये सांगितलंय परमात्म्याने के डंब करें डोंगर चढ़े अंतर झिन्नी चूल और जग जाने बंदगी कराइए बोल सोल बबूल. जसे हे पाहिले असतील, संत साधू डोंगरावर किंवा किल्ल्यासारख्या उंच जागी बसतील, वृक्षाखाली, आणि समाधी असे बसत असत, आसन पद्म लावून. तर दुरून दिसायचे की हा कोण बसलाय. नगरवासी बघायचे की बाबा महात्मा बसलाय, तपस्या करतोय. मग लाईन लागायची माथा टेकण्यासाठी. तर परमात्मा म्हणतात, डंब करें
सोंग सोंग म्हणजे देखावा करतात, ढोंग करतात, अवडंबर करतात, दंभ दंभ करें डूंगर चढ़े डोंगरावर बसतात, उंच जागी बसतात. और अंतर्जीनी झूल आत मात्र सगळे दुर्गुण आहेत. आणि जग जाने भक्ति करे यो बोवे सूल बबूल. आता मार्कंडेय ऋषी जे समाधिस्थ झाले होते, खूप दिवस बसले होते, ते काय पाहत होते, त्यांनी स्पष्ट करून टाकलं होतं की जिथे माझी समाधी होती, जिथे मी डान्स बघत होतो आणि तिथे ब्रह्मलोकामध्ये माझी समाधी पोचली होती, तिथे नाचणाऱ्या इतक्या सुंदर स्त्रिया आहेत, तुझ्यासारखी तर तिथे बंदी नोकर होती त्यांची. तर हे मन असं टिकून राहिलं होतं त्या ऋषींचं. आता जसे पुण्यात्म्यांनो आपल्या शरीरात चॅनेल लागलेत, चॅनेल, हे चॅनेल जे आहेत ते कसे आहेत, जसे कमळ आहेत आपले, चक्र, चक्र म्हणतात शरीरातलं चक्र, मूळ चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, यांना कमळ पण म्हणतात संत, आणि मग नाभी चक्र, मग हृदय चक्र, आणि कंठातलं कमळ चक्र, आणि मग त्रिकुटी चक्र, त्रिकुटी कमळ. तर हे काय आहेत, असं समजा की एका टेलिव्हिजनच्या चॅनल लागले आहेत. तर जो चॅनेल तुम्ही ऑन कराल, वर्किंगमध्ये कराल, त्या टी व्हीमध्ये ज्या स्थानावरून तो प्रोग्राम रिले होत असेल ते स्थान तर कुठे दुसरे आहे, आणि दिसतंय टी व्हीमध्ये ॲज इट इज दिसतंय. तर असं या ऋषींनी हठयोग केले. खूप आयुष्य होतं तेव्हा सतयुगात, लाख वर्षांचं वय होतं, आणि त्रेतामध्ये त्यापेक्षा कमी होत जायचं, 10,000 वर्षांचं वय असायचं, आणि द्वापारमध्ये 1,000 वर्षांचं. प्रारंभी जास्त असायचं, लास्टमध्ये 1,000 अंत होत असायचा. आणि कलियुगामध्ये ही आपली लास्टमध्ये 20 वर्षांचंच वय राहील. आणि सुरुवात ह्याची अशीच काही शेकडो वर्षांपासून झाली आहे. आता काय झालं, ते काय बघत होते, त्याचा चॅनेल ऑन झाला होता, आणि त्याच्यात काय दिसत होतं, ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात डान्स बघत होता, आणि कधी काही दिसतंय, कधी कुठे झरे दिसत आहेत, कुठे अशी स्वारी जात आहे, कुठे नाच होत आहेत, कुठे झरे वाहत आहेत, हे बघत राहत असतात. तर हे मन टिके ना टिके टिकवले त्यांनी. आता त्यामुळे काय होतंय, हे ऋषी लोक त्याबरोबर ओम नामाचा जप करत असत. तर ह्या ओम नाम जपाने आणि या हठयोगामुळे काय होईल, ओम नाम जपामुळे मार्कंडेय ऋषी ब्रह्मलोकात जातील. उसके ब्रह्मलोक तक की साधना हो चुकी थी. गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोक पर्यंत सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. तिथे गेलेल्यांना सुद्धा जन्ममृत्यू असतो. आता मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला मोक्षदायक मानत होते, सगळ्यात उत्तम मानत होते, त्यापासून त्यांना सुद्धा काही नाही मिळालं. आता पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 पासून 30 पर्यंत हा निष्कर्ष दिलाय की जो कोणी साधक जी साधना करत असेल तो आपल्या साधनेला पापनाशक मानून बसलाय. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय गीताजीने, ह्या प्रकारची वास्तविक माहिती, धार्मिक अनुष्ठानांची माहिती, साधनेची माहिती सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत विस्ताराने सांगितली गेली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या मग 34व्या श्लोकात सांगितलंय की ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांच्या जवळ जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करण्याने, विनम्र होऊन कपट सोडून सरळतापूर्वक प्रसन्न करण्याने तो तत्वज्ञानी दर्शी ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. त्यांना विचार जाऊन, ते गीता ज्ञानदात्याला सुद्धा माहिती नाहीये. तर हे मार्कंडेय ऋषी आपल्या साधनेला उत्तम मानत होते. आता परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाने, त्या मापाने मापून बघितलं. त्यांनी काय सांगितलंय, इंद्र कुबेर ईश की पदवी ब्रह्मा वर्ण ध्रुवराया
विष्णुनाथ के लोक को जाके तू फिर भी वापस आया। हे ब्रह्मलोकापर्यंत गेलेले प्राणी पण परत येतात. तुम्ही प्रमाण पाहिलंय 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीतेमध्ये. मग काय सांगतात? असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे, द्वादश मध्य महल मठ बोरे बहुर न दे धर रे। असंग जन्म तन मर्त्या होगे जीवित क्यों न मरे रे। आता जिवंत मरण काय आहे पुण्यात्म्यांनो? एक तर इच्छांचे दमन करणे. हे इच्छांचे दमन सगळ्यांचे नाही होऊ शकत. ह्या ज्ञानाने आणि परमात्म्याच्या ह्या भक्ती माध्यमाच्या साधनाने आणि परमात्म्याचा सहयोग तुमच्याबरोबर राहील तेव्हा या इच्छा संपतील. तशा नाही होणार, ह्या ज्ञानाने होतील. आता काय सांगतात, जसे तुम्ही पण सत्संगाकडे चालू लागता, हा काळ न जाणे किती बाधा पैदा करेल. बाकी कुठल्या संतांकडे जा, नो प्रॉब्लेम, कारण की त्यांना माहिती आहे की तिथे गेला रे गेला की गेला कामातून. आता त्यावेळी असा विचार करा की किती हानी व्हायची आहे. विचार वाटते आहे की काय माहीत, हे होईल ते होईल असे घाबरवतील तुम्हाला. मग भगवान कोणाला म्हणतात? असा विचार करा, आता जसं नाईट सर्व्हिससाठी जात असेल एखादी व्यक्ती आणि सकाळी घरी यायचा होता, नाईट सर्व्हिसला अशासाठी गेला होता की लवकर काम करून परत येईल, कुठलं घर बांधत होता, कुठल्या कामासाठी जायचं होतं. रस्त्यातच ती नाईट सर्व्हिसवाली बस दुर्घटनाग्रस्त झाली, त्याला मृत्यू प्राप्त झाला. आता ते जीवन पण गेलं आणि ते घर पण गेलं. हा दास तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की तळवंडी भाई एक कसबा आहे, फिरोजपूर जिल्हा पंजाबमध्ये. तिथे दासाचे पूज्य गुरुदेवजी राहायचे. यांचे खूप शिष्य आहेत आणि दास पण तिथे त्यांच्या सतलोक गमनानंतर एका रविवारी तिथे सत्संग करत असायचा. तिथे गुरुदेवजींच्या शिष्यांचे काही नातेवाईक आलेले होते. कुठल्या तरी म्हातारीच्या मृत्यूचा शोक व्यक्त करायला. ते शनिवारी जाऊ लागले, शुक्रवारला आले होते. तर आमच्या त्या भक्तांनी म्हटलं की तुम्ही सत्संग ऐकून जा, उद्या रविवार आहे, थांबा, 9 वाजता सत्संग होईल, 2 तास सत्संग ऐका. तो म्हणतो मी खूप ऐकले सत्संग आणि मला खूप घाई आहे. तर त्या भक्तांनी सांगितलं की तुम्ही सत्संग तर खूप ऐकले असतील पण असा नसेल ऐकला, तुम्ही अवश्य ऐका. आता नातेवाईक तर प्रार्थनाच करू शकतात, जबरदस्ती नाही करू शकत. त्याने नाही ऐकले. तो म्हणाला की माझं एक ॲग्रीमेंट होणार आहे एका पार्टीबरोबर, त्याच्यात मला 5 लाख रुपयांचा फायदा होईल. 1997ची गोष्ट आहे ही. 1997मध्ये 5 लाख म्हणजे आत्ताचे 1 करोड समजा. आता त्याने नाही ऐकले. संध्याकाळच्या वेळी जाऊ लागला शनिवारी, म्हणजे थोडासा दिवस बाकी होता. अंबाला जवळ येऊन एक चंदीगडच्या जवळ जाऊन एक ट्रक उभा होता लोखंडी सळ्यांनी भरलेला, लोखंडी सळ्यांचा, आणि त्याच्यात काही डिफेक्ट झाला होता. मागच्या चाकांमध्ये 2 चाकं काढली होती, बॅगची 4ही, पुढची उरलेली चाकं राहिली होती 2च, आणि मागे जॅक लावला होता. आता त्याला तर ते 5 लाख दिसत होते. मारुती कार होती, पूर्ण परिवार होता. तिथे ट्रकच्या खाली घुसली स्पीडमध्ये. पहिला तो जॅक पडला, तो पुरा लोडेड ट्रक त्याच्यावर पडला. 4चे 4ही सदस्य तिथेच मरण पावले. आता काय चाटतो त्या 5 लाखाच्या फायद्याला? डोक्यावर धर त्या घराला. परमात्मा म्हणतात, राम नाम कड़वा लगे ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए माया मिली नारामे. आणि जर तो थांबला असता, म्हणतात संसन में आणते आई टळे बला, और जय बस मस्तिष्क में सूरी हुआ काटे में टल जा. तर जेव्हा ही अवलक्षणी बडबड करतात, तू विचार कर, माझा मृत्यू झाला आज, तर मग हे काम कोण करेल? आपण तर काय म्हणतात की सामान्य माणसाचं काम सोडूनही काम होते. आपण मुलांना सोडतो 14 वर्ष शिकण्यासाठी प्रायव्हेट आणि खर्च करतो तो वेगळा.
आणि 2 वेळच्या भाकरीसाठी. आम्ही म्हटलं तेच ज्ञान आहे, हे ज्ञान इतकं दृढ झालं नाहीये की ह्याच्यात पण काही करावं लागेल. इतकं समर्पण देऊ आम्ही यामध्ये पण. जेव्हा हे समजून येईल की कंपल्सरी आहे, हे तर खूप जरुरी आहे, अनिवार्य आहे आपल्यासाठी, आणि ती मजबुरी आहे पोटासाठी, तर हा विचार कर की आज माझा मृत्यू झाला तर कोण काय करणार. आणि असाच विचार करून चालू पड 2 दिवस 3 दिवस, जशी तुझी इच्छा असेल की मेलो बाबा, चल आता 2 दिवस 3 दिवस इथे राहिलास, सत्संग ऐकलास, सेवा केलीत, परमात्म्याचं पुण्य जोडलं, ज्ञान ऐकाल. 3 दिवसांमध्ये तर काही भगवानाच्या कृपेने अशी हानी होत नसते, कधीच होत नाही. आणि समजूयात की तुमच्या त्या सामाजिक व्यवहारांप्रमाणे विचार करू की काही हानी छोटी मोठी झाली तर ठीक करून घेऊ, जाऊन त्याची पूर्ती करून घेऊ. आणि हे परमनंट तिकीट जर कापलं गेलं तर मग काय करशील. आता विचार करा. परमात्मा म्हणतात, जसा एक प्रसंग होता, कबीर ये तन जावेगा सके तो ठहरला. जसे जुन्या काळात आपण पाहिलं, एक कडी लाकडी बॅटन असायची, कडी लाकडाची, आणि एक वुडन बीम असायचा सरळ, त्याच्यावर घराचं छत उभं केलं असायचं. आणि काही वेळा एखादी कडी तुटण्यासारखी झाली किंवा तो स्ट्रेट वुडन बीममध्ये क्रॅक होऊन जायचा, त्याच्यात बेंड यायचा, तर त्याच्या खाली एक सपोर्ट द्यायचे, एक लाकडाची कुठली फळी असायची मोठीशी, तर त्याला म्हणतात आधार. तो आधार लावला खाली, मग निश्चिंत झाले की मग तो बीम 20 वर्ष पण खराब नाही होणार, ते छत. आणि खाली जर का तो आधार नसता लावला तर ते सारे छत खाली पडलं असतं, सारं घर नष्ट झालं असतं. तर त्या कडीचा आधार आणून ठेवला, खालून सपोर्ट दिला त्याला. तर परमात्मा म्हणतात, हे शरीर तुमचं जाईल जेव्हा निर्धारित समय येईल, आणि तुम्ही मला शरण आलात तर त्याला आधार लावला जाईल, कडीवाली. तो तुम्हाला मग सपोर्ट मिळेल, तुमचं आयुष्य एक्सटेंड होऊन जाईल भक्तीसाठी. आता कबीर परमात्मा म्हणतात, कबीर ये तन जावेगा और सके तो ठहरला. लावू शकत असलास तर लाव हा सपोर्ट, लावून टाक हा आधार. एक सेवा कर सतगुरु की और गोविंद के गुण गा. म्हणजे सद्गुरूला शोधून पुऱ्या संतांमधून आणि उपदेश घेऊन नाम जप कर, मग हा आधार लागून जाईल आणि हे तुझे एक्सटेन्शन होईल आयुष्याचे. असंग जन्म तन मरत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे. और 12 मध महल मठ भोरे, बहुर ना दे धरे रे. अजूनपर्यंत 10व्या द्वारापर्यंतची महिमा तुम्ही ऐकत आहात. 10वं द्वार पार झाला, होऊन पार गेला. हे 10वं द्वार तर एका ब्रह्मांडाच्याच आत राहिलेलं आहे. आणि एक कबीरपंथी आहे जम्मूमध्ये, त्याचे सत्संग ऐकत असतात, त्याचे भक्त सांगतात की आमचे गुरुजी 11वी खिडकी सांगतात, 11वी खिडकी. आणि तो म्हणतोय की माझ्यासारखं ज्ञान धर्तीवर नाही, पुऱ्या विश्वात नाही. एका हळदीच्या गाठीने व्यापारी नाही बनत. आणि 11वं द्वार तर काळाच्याच जाळ्यात आहे. त्या 11व्या द्वाराची त्यांना माहीतच नाही काय आहे, म्हणे सुरतीमध्ये आहे, सुरतीमध्ये 11वं द्वार. सुरती तर द्वारातून पार होईल. यांना खाक माहिती नाही, ज्ञानी यांना मूर्ख बनवत आहेत जनतेला. आता काय सांगितलं आहे की 12वं द्वार आहे. 11वं द्वार जे आहे, 21 ब्रह्मांडे आहेत ह्या काळाची. 21 ब्रह्मांडे पार करून आणि 7 शंख ब्रह्मांडे त्या अक्षर पुरुषाची. त्या अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश होतो, क्षर पुरुषाच्या लोकातून. तर ते आहे 11वं द्वार, जो अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश करवेल. पण अक्षर पुरुषाच्या लोकात परत आपण इथेच राहिलो, पार नाही होऊ शकलो. तर मग 12वं द्वार आहे, जे 7 शंख ब्रह्मांडे काळाच्या पार करून आणि सतलोकात प्रवेश करतो. तिथे ह्या सगळ्या जागी लॉक लागलेले आहेत आणि ह्या सतनाम शिवाय ते उघडले जाणार नाहीत. तर तिथे 12व्या द्वाराला या पार करून तो सतलोक आहे, ते स्थान आहे जिथे गेल्यानंतर परत मागे फिरून
प्राणी संसारात कधी येत नाही. त्यांच्या जन्म मरणाचा दीर्घ रोग समाप्त होऊन जातो. असंग जन्म तन मृत्या होगे, जीवित क्यों ना मरे रे, और 12 मद महल मठबो रे. 12वे द्वार पार करून तिथे तो मठ आहे, ते स्थान आहे, बहुर ना दे धरे रे. जिथे गेल्यानंतर मग परतून कधी संसारात येत नाही. हा मातीचा देह प्राप्त नाही होत, तिथे तर तेजोमय शरीर मिळते. मग सांगितलंय की दोजक बैष्ट सभी तैं देखे, राजपाट के रसिया, और 3 लोग से तरपत नाही, यो मन भोगी खसिया. इथे एक सरपंच बनून जातो तर इच्छा होते की चेअरमन बनीन. चेअरमन बनला की मग विचार करतो की मी MLA डाव खेळू. MLA बनल्यानंतर त्याची नियत होते की मी मंत्री बनीन. मंत्र्याच्या नंतर त्याची नियत ऑटोमॅटिकल कालप्रेरणा आहे ही की मुख्यमंत्री बनलो तर गंमत आहे, नाहीतर काही आनंद नाही. मुख्यमंत्र्यांची नियत असते की मी प्रधानमंत्री बनीन. अरे जे बनायचे होते ते काम तर केले नाही. आणि मग गाढव संत्री बनला. तर सांगण्याचं कारण तब से राज राज मदमानम, और जन्म तीसरे शुक्र सवानम. आता काय म्हणतायत परमात्मा, दोजख म्हणजे नरक, भिस्त म्हणजे स्वर्ग. दोजक बैष्ट सभी तैं देखे, राजपाट के रसिया, और 3 लोग से तरपत नाही, ये मन भोगी खसिया. याला हवं असेल तर 3 लोक दिले तरी त्याचा इतका व्यर्थ, इतकी वाईट वृत्ती आहे की म्हणतो अजून बघू किती मिळतंय ते. आणि त्यातच मृत्यू झाला तर मग इथेच फिरत राहा कुत्रा बनून गल्ल्यांमध्ये उष्टभिष्ट खात असतो हा. मग काय सांगतात, सतगुरु मिले तो इच्छा मिटे, और पद मिल पदे समाना, और चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थाना. म्हणजे सद्गुरू मिळाले, चांगले संत मिळाले. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना. ओय होय. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15व्या श्लोक नंबर 4 मध्ये सांगितलंय की जेव्हा तत्वदर्शी संत मिळतील त्यांच्यानंतर परमेश्वराची, त्याच्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे जाण्यानंतर साधक परत संसारात परतून नाही येत. त्यासाठी काय सांगितलंय, गीता ज्ञानदाता तर म्हणतो की तत्वदर्शी संतांचा शोध घ्या. गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलंय की त्या परमात्म्याला त्याचे परमपद मिळवण्याची ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः, त्या 3 मंत्रांच्या जपाने ते परमपद प्राप्त होईल. ही पद्धती आहे. पद्धती म्हणजे वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग, पूजेची पद्धती. आता इथे पहा, हा आहे सूक्ष्म वेद. ह्यामध्ये वेदांपेक्षाही गूढ रहस्य आहेत. जो नेहमीचा वेद तुम्ही वाचता किंवा ऐकता त्याच्यात काय म्हटले की सद्गुरू भेटले तर इच्छा मरतील, ते असं ज्ञान देतील की इथून तुमचं मन निष्काम होईल आणि हे सगळं खरं आहे. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, और पद मिल पदे समाना. ओय होय. पद मिलने से, पद म्हणजे पद्धत. या 3 मंत्रांचा जप ही पद्धत आहे. जसे पद्धतीमध्ये ही सगळी प्रोसेस येते. प्रथम मंत्र हा 7 नामाचा सगळे चॅनेल्स ऑन करणारा, उघडेल, आपला रस्ता साफ करेल त्रिकुटीपर्यंत जाण्यासाठी. आणि मग हे 2 मंत्रांचे सतनाम, आणि तिसरा ह्याच्या बरोबर मिळतो तो सारनाम, सार शब्द, सारनाम, आदिनाम असं ज्याला म्हणतात. या पुऱ्या प्रोसेसमुळे ही पद्धत आहे. हे सगळे मिळून पद्धत आहे. याला पद म्हटले संतांनी. के पद मिल पदे समाना. म्हणजे ही पद्धत जेव्हा मिळेल, पूर्ण प्रोसेस भक्तीची ॲक्युरेट, तेव्हा त्या पदात सामावले जाल, जिथे जाण्यानंतर त्या परमपदाची प्राप्ती होईल, जिथे जाण्यानंतर साधक परत कधी संसारात परतून येत नाही. सतगुरु मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना, और चल हंसा उस लोक पठाऊं, जो आदि अमर अस्थाना. जे शाश्वत स्थान आहे. गीताजी अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपाने तुला परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. मग काय सांगितलंय, काय सुख आहे. 4 मुक्ती जा चंपी करती. जे ह्या इथे तुम्ही चौथी 4 मुक्ती मानता ह्या नकली लोकांमध्ये,
आणि हे तर अस्थायी आहे, कोणाचीच होत नाही. तिथे गेल्यानंतर सुद्धा चौथी मुक्ती प्राप्त झालेला प्राणी सुद्धा परत जन्ममृत्यूच्या मध्ये येतो आणि तिथे हे सुख तुझ्याजवळ सदोदित मिळेल. चार मुक्ती जहाँ चंपी करती, म्हणजे तुझ्या दासी बनून उभ्या राहतील, तुझ्या सेवेत हजर ह्या सुविधा पडून असतील तुझ्या चरणांपाशी तिथे सदा. चार मुक्ति जहाँ चंपी करती, माया होरी दासी, और दास गरीब अभय पद पर से, वो मिले राम अविनाशी. ओए होए. चार मुक्ति जहाँ चंपी करती, माया होरी दासी, आता गरीबदासजी म्हणतात, दास गरीब अभय पद पर से, तिथे कुठली चिंता, कुठले टेन्शन, कसलं भय नाही, मृत्यू कोणत्याही प्रकारचंही. और वो मिले राम अविनाशी. गीताची अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदार्थः य लोकत्रायम आविष्य विभर्ती अव्ययः ईश्वरः. तो अविनाशी भगवान, तो परमाक्षर ब्रह्म आहे, तो कबीर देव आहे, तो कबीर परमात्मा आहे आणि ह्या साधनेने मिळेल जे दास सांगेल हे कुठेच मिळणार नाही. बोलो सतगुरुदेव. परमात्मा म्हणतात, समझा है तो सिर दर पाओ, भोर नहीं रे सादाओ. परत हा अवसर नाही मिळणार. बोलो सतगुरुदेव की जय हो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? अर्चना ज्ञानेश्वर काटकर. आपण कुठून आलात? मी गाव मलठण, तालुका फलटण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र इथून आलेले आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी शाळेत शिक्षिका आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 8 नोव्हेंबर 2015 या साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्यापूर्वी मी पारंपरिक पद्धतीने सर्व देवी देवतांची पूजा करत होते. उदाहरणार्थ महादेवाची पूजा करत होते, दुर्गादेवीची पूजा करत होते, गणपतीची पूजा करत होते, लक्ष्मीदेवीची पूजा करत होते. सर्व देवी देवतांची मी पूजा करत होते. उपवास करणे, श्रावणी सोमवार धरणे, श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूर, नागनाथवाडी, सोमेश्वरी येथे जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेणे, गणपतीची उपवास करणे, संकष्टी चतुर्थी धरणे, मोरगावला जाणे, नंतर मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीची पूजा करणे, व्रत करणे, या सर्व देवी देवतांची मी भक्ती करत होते. पण भक्ती करत असताना एक प्रश्न मनात येत होता की मी माझ्या आजोबांच्या तोंडातून ऐकलं होतं की काळ आला होता पण वेळ आली नव्हती, कारण त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता पण ते त्याच्यातून वाचले होते. पण ते असेच म्हणत होते की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण हे काळ कोण आहेत हे मला समजत नव्हतं. फक्त हा मनात प्रश्न असाच होता की काळ म्हणजे कोण. आणि हे प्रश्न भेडसावत असताना मी बाकीच्या देवी देवतांची भक्ती करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच देवी देवतांची पूजा करत होतात, त्यांची उपासना करत होतात, परंतु आपल्या मनामध्ये जो प्रश्न होता काळ आला पण वेळ आले नाही, तर काळ कोण आहे या संदर्भात आपल्याला माहिती मिळत नव्हती. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे, जे सद्ज्ञान आहे, ते आपल्याला कसं काय मिळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी देवी देवतांची भक्ती करत असताना माझी एक मैत्रीण आहे राधा यादव, हिने मला एक पुस्तक आणून दिलं. ज्ञानगंगा या नावाचं हे पुस्तक आहे. तर मी ते पुस्तक वाचत असताना 1-2 दिवस पुस्तक वाचलं की डोकं दुखायचं, त्याच्यामुळे मी पुस्तक बाजूला ठेवत होते. नंतर मग म्हटलं चला पुस्तक तर वाचून बघूयात, कारण ती फोन करत होती की म्हणायची की वाचलं का पुस्तक तू? तर मी ठीक आहे मी म्हणायची वाचत आहे मी, पण पुस्तक वाचायला घेतलं की डोकं दुखत होतं. त्याच्यामुळे आणि भीती वाटत होते की पहिले 2 शब्द होते की ते फक्त आपल्याला मृत्यूची जाणीव करून देत होते की हे असं आहे. त्याच्यामुळे मी नंतर काही विचार न करता पुस्तक वाचायला घेतलं. आणि पुस्तक वाचत असताना माझ्या हे लक्षात आलं
की तिथं गीता अध्याय नंबर 15 मध्ये श्लोक 1 ते 4 तसा 16 आणि 17चा आशय आहे की अक्षर पुरुष एक पेड हे निरंजन बाकी डार तीनो देवा शाखा आहे पात रूप संसार. हे ऐकून आल्यानंतर ह्याच्यामध्ये गीतेचं ज्ञान सांगितलेलं आहे आणि पुरावे पण दिलेले आहेत, पण असा विश्वास वगैरे नव्हता म्हणून आम्ही गीता वगैरे बघितली त्याच्यामध्ये. तर ते समजलं की हे 3 देवता आहेत, तर ते आपण त्यांचीच भक्ती करत आहोत. की ते 3 देवता कोण आहेत, तर ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि आपण यांचीच साधना वगैरे करत आहोत आणि त्यांच्याही वरती कोण आहे याचं काही आम्हाला माहीतच नव्हतं. पण ते पुस्तक वाचून संत रामपालजी महाराज यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ज्ञानगंगा, हे वाचून मला लक्षात आलं की ह्या 3 देवतांचे पण आई वडील आहेत. आणि त्याच्यामध्ये ना मला हे समजलं की काळ हा शब्द तिथं आला की शरपुरुष आहे. तो काळ म्हणजे कोण, तर ते मला पुस्तक वाचून मला समजलं की काळ म्हणजे हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि हे पुस्तक वाचून मला असं समजलं की आपल्याला जन्म आणि मृत्यू हा सर्वात मोठा रोग लाभलेला आहे. आपण जन्माला येतो, का येतो, आपण मरतो, का मरतो, ह्या प्रश्नांची उत्तर वगैरे मिळतच नव्हती आणि हे का आहे हे समजत नव्हतं. पण हे पुस्तक वाचल्यानंतर हे प्रश्न पडायला लागले की ब्रह्मा विष्णू महेश यांचेही आई वडील आहेत, ते कोण आहेत. हे पुस्तक वाचून समजलं की दुर्गादेवी आणि काळ हे या ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील आहेत आणि त्यांच्याही वरती एक शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे पूर्ण परमेश्वर कबीर साहेब आहेत. त्यांनी संत रामपालजी महाराजांनी त्याच्यातून सर्व पुराव्यासहित सांगून दिलेलं आहे की संत कबीर हेच जे 600 वर्षापूर्वी आले होते तेच पूर्ण परमेश्वर आहेत. त्याच्यातून मला असं समजलं की हीच खरी भक्ती आहे. आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, राधा हिला, की मला खरंच आता हे पटलेलं आहे की संत कबीर हेच पूर्ण ब्रह्मांडाचे मालक आहेत आणि तेच आपल्याला आपल्या संकटातून वाचवू शकतात. आणि मग मी तिला सांगितलं आणि मग आम्ही संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी मैत्रीण आहेत त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक वाचायला दिलं, त्यातनं आपण ते अध्ययन केलं त्या पुस्तकाचं आणि आपल्याला जाणीव झाली की सर्व सृष्टीचा मालक, सर्व परमेश्वर, सृजनहार हे फक्त कबीर आहेत आणि त्यांनी सर्व सृष्टीची रचना केली आहेत. हे जेव्हा आपल्याला कळालं त्यानंतर आपण वेळ न घालवता संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेऊन त्यांचा गुरुमंत्र स्वीकारला. तर जेव्हा आपण त्यांच्याशी जुडल्या गेलात, त्यांनी जी आपल्याला भक्तिविधी दिली, त्या भक्तिविधीच्या जोरावर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ही नामदीक्षा घेतल्यानंतर मला बरेच लाभ प्राप्त झाले. सर्वात मोठा लाभ म्हणजे मला मोक्षप्राप्तीचा मार्ग याच्यातून मिळाला. की जसे आपण म्हणत असतो की आपलं एकदाच मानव जन्म मिळत असतो आणि 84 लाख योनीतून पार केल्यानंतर हा जन्म भेटत असतो. म्हणून मला हा मार्ग संत रामपालजी महाराजांच्या भक्तीतून प्राप्त झाला की मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून याच्यातून मला मुक्ती मिळणार आहे ही भक्ती करून. हा सर्वात मला मोठा लाभ प्राप्त झाला. त्याच्यानंतर दुसरा लाभ म्हणजे असा की माझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळी माझी कंडिशन खूपच वाईट होती, म्हणजे खराब होती. मला समजत नव्हतं की मला काय होत आहे. माझं पहिलं सिझर झालेलं आहे आणि दुसरंही मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं सिझरच करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मी रेग्युलर चेकअपला गेले होते. तर त्या रेग्युलर चेकअपमध्ये सांगितलं की तुम्हाला आता 30 तारीख वगैरे दिलेली आहे, तुम्ही त्या तारखेला येऊन सिझर करायला या हॉस्पिटलमध्ये. तर ठीक आहे, पण त्याच्या अगोदरच मला आहे ना असं त्रास चालू झाला आणि त्याच्यानंतर अचानकच आम्ही फक्त रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तर गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की तुमचं पहिलं पण सिझर आहे आणि आत्ता पण तुम्हाला सिझर करावंच लागणार आहे, पण आता तुमची जी अशी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये तुमचं सिझर करता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये ती रिस्क आहे की तुमचं सिझर नॉर्मल डिलिव्हरी करताना टाके वगैरे तुटण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. तर मी नामदीक्षा घेण्यापूर्वी संत रामपालजी महाराजांवरती मला पूर्ण अटूट विश्वास होता. त्यांचं ज्ञान मला पटलेलं होतं. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर संत रामपालजी महाराजांना मी मनोमन प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेतून माझी डिलेव्हरी आहे ना नॉर्मल झाली. पहिलं सिझर असूनही माझी दुसरी डिलेव्हरी संत रामपालजी महाराजांच्या कृपेने नॉर्मल झाली. तिसरा
लाभ असा की मला हार्टचा थोडा प्रॉब्लेम होत होता. मला असं भीती वाटत होती की मला काहीतरी म्हणजे अस्वस्थ जाणवत होतं, म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टरांनी चेकअप केलं, ECG वगैरे काढून सांगितलं की तुम्हाला आहे ना 2D इको ही जी हार्टची टेस्ट असते ती करावी लागणार आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण घाबरून गेले होते. आणि संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा दिली होती ते मी मंत्राचा जाप करत होते. आणि मग नंतर सगळं चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट सांगितले, तर डॉक्टर म्हणले काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत. हे संत रामपालजी महाराजांच्यामुळेच शक्य झालेलं आहे. आणि चौथा लाभ असा की माझी मुलं अंगणात खेळत असताना ते सायकलवरती खेळत होते आणि बोरच्या शेजारी ब्लॉक वगैरे असे होते, तर ते बोरच्या शेजारी आहे ना खालून जमीन असं खूप खड्डा पडलेला होता आणि ती खेळत असताना त्या सायकलच्या दाबामुळे ना ती ब्लॉक्स खाली पडले, 1-2 ब्लॉक्स. तर त्याच्यामुळे तो खूप मोठा खड्डा पडला होता. आणि त्यात म्हणजे असं की मीही घरी नव्हते आणि माझे मिस्टरही घरी नव्हते आणि मुलं दोन्ही अंगणात खेळतच होती. त्यावेळेस पण मुलं त्या ब्लॉकमध्ये खड्ड्यात न पडता बाजूला पडली आणि मुलांना जे दुर्घटनेतून वाचवलेले आहेत ते फक्त संत रामपालजी महाराजांच्या भक्तिमार्गानेच वाचवलेले आहे, त्यांनीच वाचवलेलं आहे. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. ज्या काही आपल्याला दुर्घटना होणार होत्या त्यातून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपण बाहेर आलात. त्याचप्रमाणे आपली जी डिलिव्हरी तीसुद्धा नॉर्मल झाली आणि असे बरेच सांसारिक लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने झाले. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत आणि जो भक्त समाज आहे आज आपल्याला TV वर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी सर्व माझ्या मैत्रिणी, नातलग आणि जे TV वरती मला पाहत आहेत, मी फक्त त्यांना विनंतीच करू शकते की तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे ते तुम्ही अवश्य आवर्जून पहा. तुम्ही सर्व लोक शिकलेले आहात, तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः ते पुस्तक वाचा, ज्ञान समजून घ्या आणि संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करू शकता. कारण मानुष जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार, तरवर से पत्ता टूट गिरे बहुर न लगता डार. तो मानुष जन्म हा आपल्याला फक्त एकदाच मिळतो, तो पुन्हा मिळत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना संत रामपालजी महाराजांचं पुस्तक वाचून तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक मानवाने संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा नामक पुस्तक आहे, तसेच त्यांचे जे सत्संग आज TV चॅनलवर चालत आहेत ते आवर्जून बघायला हवेत. आणि त्यातनं त्यांना ते ज्ञान जर मिळालं असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर TV चॅनल्सवर तुम्ही आता सत्संग पाहतच असाल, तर त्याच्यावरती आहे ना जी पट्टी चाललेली असते त्या पट्टीवरती तुम्हाला सतलोक आश्रमचे फोन नंबर दिलेले जातात. त्या फोन नंबरवरती तुम्ही चौकशी करून तुम्हाला जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता मिळेल आणि तिथं जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे आश्रम किंवा नामदान सेंटर आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत, तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकेल. तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? सर, एकही पैसा त्यांना मोजावा लागत नाही. ही नामदीक्षा निशुल्क आहे. तिथं कोणताही 1 रुपयाचा पण खर्च येत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70